शेवटचा सामना आजच्या रात्रीमधला, बरोबर रात्रीचे 1:15 झालेले आहेत. त्यामुळे प्लीज कुंडेवाल संघ आपण सहकार्य करा आणि डावाला सुरुवात करा, फिल्डिंग करा. आर्या ओळे या टीमला देखील सूचना राहील. आर्या स्पोर्ट्स ओळे कदा रामबाग चषक या स्पर्धेमध्ये 4th क्रमांकाचा मानकरी हा संघ राहिला. पहिली ट्रॉफी नाईटची या संघाने जिंकली यंदाच्या हंगामामध्ये. आता इथे देखील मोठे स्वप्न घेऊन हे दोन्ही संघ दाखल झालेले आहे. कुंडेवाल आणि आर्या स्पोर्ट्स ओळे. चिंता होती खरं तर तमाम ओळे वासियांना, कदाचित अंतिम सामन्यामध्ये ओळे अशी लढत होईल, पण तसं झालेलं नाही आहे. कुंडेवाल संघाने परास्त केलं त्या ठिकाणी मागच्या मॅचमध्ये प्रतीक भाई यांच्या संघाला. त्यामुळे आता आपण हा सामना पाहता. कुंडेवाल विपक्ष आर्या स्पोर्ट्स ओळे. गोलंदाजी मार्कवरती वन ऑफ द लिजन, प्रदीर्घ काळाचा अनुभव ज्यांच्याकडे आहे, रिवॉल मात्रे या ठिकाणी आलेत बॉलिंग मार्कवरती. रिवॉल मात्रे, संतोष मात्रे असे हे खेळाडू, शंकरदा मात्रे ज्यांचा आपण खेळ पाहिला. प्रतीक भाई असेल, खरं तर एक काळ अक्षरशः ज्यांनी गाजवला आहे. ओळे म्हटलं की खरं तर प्रचंड टेनिस क्रिकेट खेळाडूंची मोठी खाण, त्या खाणीतील हे हिरे आहेत. पहिला बॉल कट केला, गॅपमध्ये मागे चला, बीट केला फिल्डरला, आउटफील्ड फास्ट. पहिल्याच बॉलवरती खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे, हा सामना फार इम्पॉर्टंट आहे. जिंकला तर तुम्ही बक्षीस पात्र व्हाल. त्यामुळे या मॅचमध्ये तुम्हाला आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागतील. चौकार मिळाला बॅटिंग करणाऱ्या विशालला, बॅटिंग करणाऱ्या कुंडेवाल संघाला. धावा आल्या खतर या पहिल्या चेंडूवरती आपण पाहत आहे. ओवळ्याचं क्रिकेट म्हटलं की नेहमी एक वेगळी दिशा देणारं रायगडच्या क्रिकेटला. याही वेळेला आपण पाहिला बॅकफुटला जात स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. बॉल टप्पापर्यंत राईज झाला. व्हेरिएशन दाखवलं रिवॉल मात्रे या गोलंदाजाने. रवींद्र मात्रे यांचं व्हेरिएशन इथे पाहायला मिळालं. डाव्या हाताचे गोलंदाज आहे, 4-5 पावलांचा रनअप, परंतु बॉलिंग ॲक्शन चांगली आहे. अजय धावतोय बॉलच्या मागे, बॉलला थांबवता येईल का तर नाही आहे. कारण मैदानाचे आउटफील्ड आहे टणक. मैदानाचा संपूर्ण आपण भूभाग पाहिला तर प्रचंड रोलिंग केलेला आहे. त्यामुळे आपण पहिला बॉल गोळीच्या वेगाने निघाला, त्या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेमध्ये 4 धावा, चौकार. यस, 4 धावा आल्या या फटक्यावरती. 8 वरती पोहोचलाय कुंडेवाल संघ. विशाल आक्रमक झालाय. इथे फटका फसलाय, झेल होईल का? शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना झेल टिपलाय. राजेंद्र मुंगाजी या खेळाडूने पहिला धक्का बसला विशालच्या स्वरूपात. टीम कुंडेवालला पहिला ब्रेक थ्रू मिळाला आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाला, आणि तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय रवींद्र मात्रे उर्फ रिवॉल या गोलंदाजाने. धावसंख्या धावफलकावरती 1 खेळाडू बाद 8. राकेशभाई गायकवाड यांचा हा संघ. रुपेश दादा पर बादा सरपंच ओळे ग्रामपंचायत, कधी प्रतिष्ठित ग्रामपंचायत ज्यांना सरपंच बनण्याचा बहुमान मिळाला असे दमदार युवा उद्योजक रुपेश दादा गायकवाड या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आर्या स्पोर्ट्स ओळे संघाचे बिग सपोर्टर आमचे AK अरुण कडव यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. साधारण अपडेट त्यांच्या माध्यमातून या संघाच्या माध्यमातून मिळताना पाहायला मिळाली. तर नौका खेळाडू मैदानाकडे चालला वैभव भोईर 3ऱ्या क्रमांकावरती. 8 धावा धावफलकावरती आहेत. वैभव स्ट्रायकिंग एंडला आलाय. रिवॉल मात्रे यांचा पुढचा बॉल शफल झाला, जागा बनवली, आणि त्यानंतर आपण पाहिला ऍडजस्टेबल स्ट्रोक. लेंथ मागे होती, त्याच्यावरती पिकअप शॉट, फाईन लेगच्या बाहेर बॉल चालला, सीमा पार, षटकार. धावा धावफलकामध्ये 2 चौकार 1 षटकार आपण या ओव्हरमध्ये पाहिले, आणि ज्यामध्ये वैभवने काय कमालीचा फटका खेळून काढला. इथे पुढे टाकला बॉलला, मागे थर्डमॅनला स्वतः राकेश गायकवाड यांना आपण पाहिलं. पंचांचा इशारा, इट्स वाईड.
येस बघा निर्णय मागे घेतलाय, त्यामुळे डॉट बॉल राहील हा. खरं तर आपण पाहिला फर्स्ट ओव्हर कंप्लीट, पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना कुंडेवाल संघाची धावसंख्या धावफलकावरती आली आहे ती म्हणजे एक गडी बाद 14 धावा 14. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि 14 धावा धावफलकावर त्याला शक्ती गोलंदाजी मार्कमध्ये आलाय. यंग गोलंदाजा शक्ती, त्याच्याकडे मात्र या षटकाची जबाबदारी आली आहे. निर्णायक षटक राहील कारण पहिल्या ओव्हरमध्ये ऑलरेडी 14 धावा आल्या. अमित पाटील सलामीवीर आघाडीचा खेळाडू मैदानामध्ये उभा आहे आणि त्याच्या बरोबरीने वन डाऊनला आलेला खेळाडू वैभव भोई त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिला, तोही नॉस्ट्रायकिंग एंडला उभा आहे. त्यामुळे आक्रमक फलंदाजीचा भरणा असणारा हा कुंडेवाल संघ आहे आणि या कुंडेवाल संघाला तुम्हाला कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखावं लागेल जर या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र व्हायचं असेल तर. टॉप 4मध्ये जायचं असेल तर मात्र नक्कीच तुम्हाला कुंडेवाल संघाला रोखावं लागेल. शक्ती आलाय पंचांच्या डाव्या बाजूने, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला लॉफ करत असताना बॉलने उंची घेतली, अंतर देखील कापलं, बॉल चालला त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या बाहेर, सीमा पार. अमित पाटील ब्रँडेड षटकार. पहिलाच बॉल लेंथ बॉल होता आणि त्याच्यावरती चांगला पिकअप शॉट पाहायला मिळाला. 20 स्टेपमध्ये खेळत असताना बॉलच्या मेरिटनुसार हा स्ट्रोक्स पाहायला मिळाला अमित पाटीलकडून. राकेशभाई गायकवाड मार्गदर्शन करत असताना आपल्या युवा गोलंदाजाला हे फार गरजेचं आहे. नवोदित खेळाडूंकडे अनुभव कमी आहे, त्यांच्याशी जर तुम्ही चर्चा केली, त्यांना मार्गदर्शन दिलं तर नक्कीच ती कमबॅक करू शकतील. आणि यावेळेला आपण पाहिला अगदी तेज सरार यॉर्कर टाकायचा होता, फ्लिक केलं बॉलला, मागे पाठवलाय. सिंगल घेत असताना डीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन मिळालं, फिल्डर होते त्या ठिकाणी सतीश. आणखीन एक चांगले खेळाडू आहेत सतीश, त्यांना आपण पाहता स्क्वेअर लेगच्या रिझनमधून सरकले होते डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राकडे. बॉलला थांबवत असताना सिंगल रन मात्र त्या बॉलवरती आली आणि धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 8 चेंडूमध्ये पहिल्या 8 बॉलमध्ये 21 आल्या आणि अजूनही या मॅचच्या दरम्यान आपण पाहिला 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 21 रन ऑन स्कोर कार्ड. शक्तीला मात्र कमबॅक करायचा. समोर वैभव भोईर ज्याने एक षटकार मारला होता पहिल्या ओव्हरमध्ये, रिवॉल्व मात्र याच्या अगेन्स्ट. या षटकामध्ये शक्तीला कमबॅक करायचं. लो फुलटॉस बॉल चांगल्या लेंथमध्ये टाकला, मागे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अमित मुंगाचे आहेत सिक्सर किंग. रन मात्र आली सिंगल. या लेंथवर तुम्हाला बॉल टाकावे लागतील. फलंदाजांना जास्तीत जास्त रूम क्रिएट करून द्यायची नाही आहे. मोठा फटका खेळण्याची संधी तुम्हाला समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला द्यायची नाही. त्याच अनुषंगाने तुम्हाला अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी मैदानामध्ये करायची आहे. याही वेळेला फुल लाईन डिलिव्हरी लॉफ करायचा होता, बॉल चालला त्या ठिकाणी बॅटची बॉटम एज घेऊन ग्राउंड शॉट अलॉंग द कार्पेट फेकी आली. सेकंडसाठी निघाले होते त्या ठिकाणी वैभव. सेकंड कंप्लीट होताना आपण पाहिली 2 धावा आल्या. धावसंख्येमध्ये बदल, एकूण धावसंख्या आपण पाहता धावफलकावरती एक खेळाडू बाद 24 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या तब्बल धावा आपण पाहिल्या 14 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केलेल्या आहेत शक्ती या गोलंदाजाने. अजून एक षटक बाकी आहे, दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि अजून एक षटक देखील बाकी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस राहील. इथे फुलटॉस मिस टायमिंग झाला, मिसक्यूट झाला फटका ऑन साईडला लॉंगॉनच्या दिशेमध्ये. सागर डाऊन द बॉल, कोणत्याही प्रकारची चुकीची अपेक्षा नाहीये. सागरने टिपला झेल आणि मैदानामध्ये संपलाय अमित पाटीलचा खेळ. अमित पाटीलनं आपल्या संघासाठी योगदान दिलं. आपण पाहिलं तर तब्बल 8 धावांचा 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि त्यानंतर 4थ्या क्रमांकावरती समाधान कातकरी, मधल्या फळीतला आणखीन एक अष्टपैलू खेळाडू विकेटवरती आलाय. यावेळेला एज लागली होती प्रसादला, मात्र झेल कॅरी करता आलेला नाहीये.
बघा अगदी क्लोज किपिंग करत असताना प्रसादला आपण पाहिलं, ज्या ठिकाणी सिंगल रन मिळाली, जीवनदान मिळालं होतं त्या ठिकाणी समाधान कातकर या खेळाडूला. सेकंड ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना कुंडेवाल संघाची धावसंख्या आली धावफलकावरती 2 गडी बाद 25 धावा. म्हणजे या ओव्हरमध्ये शक्तीने धावा खर्च केल्या 11. आता अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. विश्वास दाखवलाय राजेंद्र मुंगाजी या गोलंदाजावरती. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. 3 षटकांचा हा सामना आहे, कारण इथून आपण पाहिलं हा खरं तर क्वालिफायर सामना राहील. जो जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र होईल, जो जिंकेल तो मात्र सुपर 4ला पोहोचेल या स्पर्धेमध्ये. आणि पहिल्या पर्वामध्ये तुम्हाला ही ट्रॉफी उचलायची आहे, त्यासाठी हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. करो या मरो, जिंकू किंवा हरू, प्रयत्न आमचे सुरू असं म्हणतात. तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅचच्या दरम्यान करावी लागेल. हा सामना जिंकण्यासाठी राजेंद्र मुंगाजीच्या हातामध्ये चेंडू सोपवला संघ नायकाने. मंगलमूर्ती क्रिकेट क्लब बंबावीपाडा आयोजित माननीय श्री जगजितदादा पाटील मित्रमंडळ बंबावीपाडा यांच्या वतीने परिपिहू चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व नवीन वर्षाच्या स्वागताला या स्पर्धेचं दमदार आयोजन आपण मैदानाकडे पाहत आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल कट करायचा होता, परंतु बॉल अवे फ्रॉम द बॉडी पंचांनी वाईड घोषित केलाय. त्या ठिकाणी अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. 26 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 1 रन ॲड झाली आहे. 25 धावा होते ऑलरेडी पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 26 वरती पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये कुंडेवाल संघ. हकेच्या अंतरावरती असणारी ही 2 गावं आज आपण पाहता अगदी जवळच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना. यावेळेला डाऊन द ग्राउंड लाजवाब स्ट्रोक एलिव्हेशन मिळालं. फटका लाजवाब स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळले. बॉलला पाठवलं ब्लॅक स्क्रीनच्या समोर, सीमा पार. लास्ट ओव्हरमध्ये ब्लास्ट षटक धावा धावफलकावरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मध्यरात्र झाली आहे, परंतु विकेटवरती आपण पाहिले आक्रमण पाहायला मिळाले. यावेळेला पॅडो स्वीपचा प्रयत्न होता, परंतु लाईन खराब होती राजेंद्र मुंगाजीची. पंचांनी वाईड बॉल घोषित केला. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल 33 धावा स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहता. 2 खेळाडू बाद 33 अशी धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती. जीवन क्रिक कदर या वाहिनीच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आलं. अजूनही प्रचंड मोठ्या संख्येने व्ह्यूवर्स को करंट व्ह्यूवर्स या स्पर्धेचा आनंद घेत असताना दोन्ही संघाचे पाठीराखे. आणि इथे आपण पाहत आहे आणखीन एकदा वाईट. बघा जास्तीत जास्त हे लांबलचक होत चाललं षटक, त्यामुळे एक ॲडव्हान्टेज मिळत चाललं या ठिकाणी कोंडेवाल टीमला. कारण वाईड बॉल फेकाल तितक्या एक्स्ट्रा धावा तुम्ही खर्च कराल, आणि इथे तुम्हाला नक्कीच लिगल बॉल डिलिव्हर करावा लागेल. इथे फुल लेन डिलिव्हरी विसेपमध्ये फटका. मागे फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट सेकंडसाठी निघाले. कॉल दिलाय आणि फेकी येईल. तद्वर मात्र 2 धावा आपण पाहताय कंप्लीट होत असताना. समाधानला हवी होती स्ट्राईक. वैभव देखील निघाला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आणि सहजगत्या या 2 धावा आपण कंप्लीट होताना पाहिल्या. आणि या 2 रनच्या मध्येने संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली तर धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 2 खेळाडू बाद 36 धावा. आता खरं तर 50च्या आसपास पोहोचण्याचा मानस राहील या टीमचा. यावेळेला मिसक्यूट झाला फटका. विकेट किपर पोहोचेल का प्रसाद? तर नाही आहे. प्रयत्न चांगले केले होते, कारण थोडेसे मागे उभे होते. आणि इथे आपण पाहता हलकीशी एज लावून बॉल विकेटवरती गरंगत राहिला, त्यामुळे 1 रन मात्र या बॉलवरती मिळाली. बॅटिंग करत असताना टीम कुंडेवाल संघाला 37 रन ऑन स्कोर कार्ड. पहिल्या सत्रातील आता काही बॉलचा खेळ बाकी आहे. समोर आपण पाहता वैभव भोईर हा खेळाडू सडपातळ बांध्याचा, परंतु अतिशय स्फोटक आणि आक्रमक हा फलंदाज आहे. त्याच्याकडे खरं तर प्रॉपर कनेक्शन आहे, प्रॉपर टायमिंग आहे असा हा खेळाडू स्ट्राईक एंडमध्ये सज्ज होताना. यावेळेला फुल टॉस बॅटची टोन घेतली हलकीशी. फिल्डर डीपमध्ये उभ्या. सिंगलचा कॉल डबलमध्ये कन्वर्ट. 2 धावा कंप्लीट. 3री रन कंप्लीट होईल का? तर नाही आहे. बघा समाधान चपल खरं तर असा फलंदाज आहे, खेळाडू आहे. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये तो मागे राहणार नाही आहे. काल आम्ही पेंटची नाईट स्पर्धा केली, तिथे अजय बसमा माथेरानचा खेळाडू होता. त्याच्याबरोबरने अविनाश वाघला आपण पाहिलं. धावा 39, 2 गडी बाद 39. अंतिम षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉलमध्ये कमीत कमी धावा खर्च करावा लागेल. राजेंद्र मुंगाजीला कमबॅक करावा लागेल. इथेही फुलटॉस दिशा दिली. बॉल मागे चालला. आउटफील्ड फास्ट फाईन लेगच्या दिशेने मात्र आलेला शेवटच्या षटकामध्ये वैभवच्या माध्यमातून हा फाईन चौकार. 4 धावा.
43 धावा धावफलकावरती आल्या. आता शेवटचा बॉल अतिशय निर्णायक आहे, कारण इथे जर का मोठा फटका आला तर दबाव वाढेल. पुढच्या इनिंगमध्ये धावांचा पाठलाग करताना कदाचित आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाला खडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे राजेंद्रला या ठिकाणी मात्र आपल्या टीमसाठी कमबॅक करून द्यावं लागेल. समोर वैभवचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी, ज्याने आतापर्यंत 13 धावा केल्या आपल्या टीमसाठी. यावेळेला ऑन साईडला 2 फिल्डर आहेत, त्यांच्या मधून बॉल चाललाय त्या ठिकाणी काउ कॉर्नर रिजनच्या बाहेर, सीमारेषा पार. इट्स अ मॅक्झिमम. लास्ट बॉल होती, ब्लास्ट झाला, षटकार आला आणि टार्गेट सेट झालं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना कुंडेवा संघाने धावा केल्या तब्बल 49. आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये बरोबर 50 धावा चेस कराव्या लागतील आर्या स्पोर्ट्स संघ ओवळे संघाला विजयासाठी. जर टॉप 4 मध्ये पोहोचायचं असेल तर मात्र प्रत्युत्तर द्यावं लागेल कोंडेवाल टीमला खदर आर्या स्पोर्ट्स ओवळेच्या माध्यमातून. 50 धावांचा पाठलाग होईल का या रात्रीमध्ये, या शेवटच्या सामन्यामध्ये, की 50 धावा रोखल्या जातील, हे ऐकण्यासाठी आपण आवाजामध्ये करूया बदल. आवाज असेल आमचे राष्ट्रीय भाषेमध्ये प्रभुत्व असणारे समालोचक अमितदादा म्हात्रे, जोहे पेंड. धन्यवाद. परी पीहू ट्रॉफी का ये अंतिम मैच है। सुपर 4 क्वालिफाई की ये मैच है और जीतने के लिए आर्या ओवले टीम को चाहिए 18 बॉल में 50 रन। रन ज्यादा है मेरे हिसाब से और गेंदें कम है, लेकिन रनों का पीछा करने में कम कई बात नहीं है। अपने पास दम कम चाहिए। गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए गेंदबाजी संजय वास्कर और सलामी बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके सागर गायकवाड़ और उनके साथीदार प्रसाद गायकवाड़। गायकवाड़ बंधु मैदान के अंदर है, तो चलते मैदान के अंदर 50 का पीछा करना है। सुपर 4 क्वालिफाई की मैच
कुंडेवाल टीम के, और इस बार देखा जाए यहां बाउंड्री होगी मेरे हिसाब से, नहीं। गुड फील्डिंग, मिलेंगे या 2 रन, और 2 के साथ आर्या ओले टीम का स्कोर ओपन हो चुका है खुद का और टीम का। आखिरी मैच, और ये उड़ाया, ये बेहतरीन लंबा बिग हिट, गेंद सीमा रेखा आर पर, छप्पर फाड़ चक्कर, डीजे कमान। गाने के बोल लगा हुए, म्यूजिक को कोई दमखम नहीं। ये मिलेगा चौका, ये मिलेगा चौका, मैं बोला ना, एरिया खाली है। चली गई गेंद सीमा रेखा पार, नंबर 4, रन बन चुके हैं। आजकल हिस्सा छोड़ता है कौन? कोई नहीं। जो तो पहला बोलता है साइन करने से पहले इतना लेऊंगा, क्या बोलता है बोल, देना ही पड़ता है ना, वो अधिकार है। स्वीप करने का प्रयास किया था लेकिन कोई रन नहीं मिलेगा इनके ऊपर, और इसी के साथ एक इन डॉट, और टीम का टोटल स्कोर अभी तक रुका हुआ है 12। अभी तक का मेरे हिसाब से देखा जाए 38 रन चाहिए, 38। ये बॉल देखिए कितनी सुंदर नीचे ले गई गेंद, धार अच्छी थी, रफ्तार सही थी, और गतिशीलता थी गेंद में, परिवर्तन वाली ये गेंद, वापसी वाली गेंदबाजी चल रही इस गेंद के बाद। आखिरी 13 में 38 चाहिए। शैलेश चौहान सर, इनके हाथों में गर्मी, मारो मारो, ऐसा मारो कि लगा ऐसा छक्का, 2 ऐसा धक्का, और गेंदबाज हो जाए हाथ का बाग का डीजे। हर ओवर में 16-16 का रनों का रिक्वायर्ड रन रेट है, लेकिन एक साइड से सागर गायकवाड़ काफी आक्रामक मोड में आकर ताबड़तोड़ विध्वंसक बल्लेबाजी चल रही है, अनबिलीवेबल। अंग्रेजी का प्रॉब्लम ना तो होता रहता है, और हमें क्या डर है, अंग्रेजी को मराठी की तो हिंदी आती थी। अनबिलीवेबल। हमारे टीचर है जिन्होंने कह दिया कि ये शब्द गलत है। आग लगाने वाले बहुत है। ये बॉल को देखो और मारो। प्रवीण दुगाड़े हमेशा कहते देखो, जानो, परखो और मारो। बॉल किस लाइन के ऊपर आ रही है महत्वपूर्ण है। टप्पा कहाँ पड़ रहा है गेंदबाजी, समाधान काट करी, ये देखिए, लेकिन ज्यादा गेंद बाहर। व्हाइट बॉल अंपायर नंदू पाटिल के माध्यम से 11 में चाहिए 31। प्रसाद, ये उड़ाया, बाउंड्री होगी क्या? चली इस बार बल्ला जोर से डीजे। शानदार चौवा देखा।
बाउंड्री बदल स्कोर 23 10 बॉल 27। यस बल्ले का अंदरूनी किनारा पीछे प्रोडक्शन है और एक सिंगल मिलेगा। क्रिकेट खेल है, नजरबंदी का खेल है। तुम्हारा जो माइंड है ना वो फिट होना चाहिए, कंप्यूटर जैसा। थ्रो कहाँ करना कहाँ नहीं, हमें क्या जो तुम कर रहे हो उसका बखान देना हमारा आद्य कर्तव्य है। चलिए चलिए चलिए, उड़ गई उड़ गई उड़ गई। मैं बोला ना, वास्तव में गृह मंत्री भूपेंद्र कदम क्या बोला था, बोला तो बोला छक्का। और आप भी सही, मतलब कोई टेंशन नहीं हो रहा है। ये देखिए बेगी पे बादशाह, बादशाह पे एक और छक्के पे छक्का। और उसको शॉट नहीं आता है। कड़क बैटिंग सागर गायकवाड़। गायकवाड़ और पिच बॉल का पनिशमेंट छेड़न के लिए हिम्मत हौसला मजबूती का है तो फासला कुछ भी नहीं है। कड़ाकेदार बल्लेबाजी, मानो बिजली चमक रही है। क्या बात है, रात काली है लेकिन इस काली रात में देखिए ओवले की जो बल्लेबाज है सागर की तूफानी जानदार वजनदार पारेडी जी। 8 24 और हो चुका। राकेश भाई इसी को कहते हैं बदला। अगर ओले के आखिरी गेंदबाज को तुम मार सकते तो तुम्हारा भी हम बदला ले सकते। 24 है, मराठी में इसे कहते फिट एंड फिट। आखिरी 6 बॉल 8 चाहिए। कड़क बैटिंग गायकवाड़। सुंदर, अति सुंदर, ब्यूटीफुल बल्लेबाजी। चर्चा इतनी चल रही मानो ये शॉट देख के हम तो आसमान को देख रहे थे कि चांद गया किधर, चांद भी छुप गया। 6 में 8 चाहिए। सुपर बोल क्वालिफाई की ये मैच है। दोनों टीमों की साख दाव पर 7 चेंडू 8 डावा। और आखिरी गेंदबाज प्रकाश। पहले ओवर में बैटिंग कर रही थी, गेंदबाजी ओवला कर रहे थे। 14 है, दूसरे ओवर में 11, तीसरे ओवर में 24। लेकिन इस तरह देखिए पहले ओवर में आए थे 18, इस बार बल्लेबाजी ओवला कर रही है। दूसरे ओवर में आए 24, अभी 6 गेंदे 8 रन। नटबोली ढीले के समाधान काट करेगी। ये देखिए इसे कहते अकल। एक मिलेगा दूसरा मिलेगा क्या, ये रिटर्न आ गए हैं। अकल इसे क्यों कहते शैलेश चौहान सर, क्योंकि बल्ला उसका चल रहा है ना तो वो क्या करते स्ट्राइक उसे दे रहे। नेटवेस्ट ट्रॉफी में क्या हुआ, मोहम्मद कैफ को ज्यादा स्ट्राइक दी, जीत गए ना। उनके पिताजी ने सोचा चाचा क्या मैच देखे, तेंदुलकर आउट हुए, वो देवदास फिल्म देखने के लिए गए। बच्चे ने खेल देखा मानो सिनेमा टॉकीज में बधाई देने के लिए लोग। एक क्रिकेट ही मिलेगा चौका। अरे चली डीजे 4 रन। उस तरह से कड़ाकेदार बल्लेबाजी, मुर्गा भी फीका पड़ेगा। बांग की क्या जरूरत है, वो बांग ने दे, इसका मतलब सूरज उदय नहीं होगा। उदय 100 नंबर से नहीं, वो कहने के लिए है। लेकिन मुर्गे का आवाज ही कड़क होता है, सुबह सुबह होता है। ये देखिए अंपायर हंस रहे, अंपायर हमें पूरे गर्म करते हैं, मैं क्या बताऊं।
लेकिन रन चाहिए, 4 में 3, परिवर्तन करो, विकेट निकालो, बॉल डाल के कुछ फायदा नहीं है, वेरिएशन विविधता चाहिए। ये देखिए, ये सीधा मारा, उल्टा मारा, मैच को जीता। वेल डन सागर गायकवाड़, तूफानी बल्लेबाज, सुपर 4 क्वालिफाई की मैच जीत गई डीजे ओले टीम। अभिनंदन अभिनंदन।